तर संपूर्ण सोलापूरचं भूषण म्हणत वावगं ठरणार नाही असे अरण्य ऋषी आपल्यातून निघून गेले. काय श्रद्धांजली अर्पण करा राज्य सरकारच्या? पद्मश्री मारुती चितमपल्ली सर हे सोलापूरचं भूषण तर आहेच आहे, पण अख्ख्या खरं देशाचं भूषण ते होते. आपलं उभी हयात त्यांनी वन्यजीव, वन्यप्राणी यावर आयुष्यभर अभ्यास केला. त्याच्यावर खूप मोठं साहित्य ही त्यांनी लिहिलं आणि निसर्गावर, वन्यजीव, पक्ष्यांच्यावर, प्राण्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा आणि त्या निसर्गात राहून अनेक वर्ष त्यांनी सेवाही केली, प्रशासकीय सेवा केली. आणि ती सेवा देत असताना त्यांनी जे प्राण्यावर, निसर्गावर प्रेम केलं आणि ते सगळ्या जगाच्या समोर साहित्याच्या रूपाने त्यांनी मांडलं आणि याचा आपण सगळेजण साक्षीदार आहोत. आपल्या शहराचं ते वैभव होते आणि माझं तर त्यांची भेट झाली होती. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मला वाटतंय पक्ष्यांची, प्राण्यांची भाषा करणारा एकमेव असा हा दृष्टा समाजकारणी होता आणि आज त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. सोलापूर वासियांना, आपल्या सगळ्या नातीला असं दुःख झालेलं आहे. मी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं, भारत सरकारच्या वतीनं आणि आपल्या तमाम जनतेच्या वतीनं त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशा पद्धतीची प्रार्थना परमेश्वराकडे करतो. आणि त्यांच्या स्मृती, त्यांच्या कार्यातनं, त्यांच्या साहित्यातनं, त्यांच्या वन्यजीवावर असलेल्या प्रेमातनं कायम आपल्यात राहतील अशा पद्धतीच्या पेशा. खरंच 2 महिन्यांपूर्वी त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर 2 महिन्यांनंतर नाही, आता भारत सरकारनं त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याचा गौरव म्हणून पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरवान्वित केलं होतं आणि ते हयात असताना त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला होता. त्यामुळे त्यांच्या कार्याचं खूप मोठं कौतुक या निमित्तानं झालेलं होतं. आज आपण सगळेजण बघतोय की निसर्गाशी एवढं जवळचं नातं असणारा आपल्यातला एक निसर्गप्रेमी, एक थोर साहित्य, थोर विचारवंत, त्यांच्या बाबतीत जेवढं बोलावं तेवढं आपल्या दृष्टीने कमीच राहील असा एक दृष्टा कवी, आपलं साहित्यिक आपल्यातनं गेला, याचं दुःख आपल्या सगळ्यांनाच आहे.